Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edgeon Tips. बघा पाठ्यमागच्या लेक्चरमध्ये आपण ॲव्हरी मॅकलॉड आणि मॅककार्ट यांचा तिघांचा एक्सपेरिमेंट बघितला होता आणि त्यासोबतच ग्रिफिथचं एक्सपेरिमेंटचं रिव्हिजनसुद्धा केलं होतं शेवटी. ओके, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार द जेनेटिक मटेरियल DNA म्हणजे हार्शे आणि चेज एक्सपेरिमेंट. ओके, हार्शे आणि चेज एक्सपेरिमेंट. ओके, ह्यामधून पाठीमागच्या वेळेसच आपण म्हणजे काय म्हणतात एव्हरी मॅकलॉड आणि मॅककार्टीच्या एक्सपेरिमेंटमधूनच आपल्याला कळालं की DNA आहे, परंतु सगळे जेवढे काही सायंटिस्ट किंवा बायोलॉजिस्ट वगैरे होते ते सगळे कन्व्हिन्स झाले नव्हते. मग आता ह्याच्यामधून जे आहेत ना सगळे कन्व्हिन्स होतात. म्हणजे अनइक्विव्होकल प्रूफ कशामधून येतं आहे? हार्शी आणि चेज एक्सपेरिमेंट. ओके, हार्शी HERSCHEY हार्शी अँड CHEASE चेज. अनइक्विव्होकल प्रूफ. हा क्वेश्चन विचारू शकतात. अनइक्विव्होकल प्रूफ, दिस इज इम्पॉर्टंट. unequivocal proof that DNA is the genetic material came from the experiments of Alfred Hershey and Martha Chase. They worked with virus that infect the bacteria called bacteriophage. ओके, म्हणजे ह्यांनी कशावरती वर्क केलं? एक व्हायरस वर्कड ऑन व्हायरस. कोणता व्हायरस? इन्फेक्ट बॅक्टेरिया. असा व्हायरस जो इन्फेक्ट बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतोय. इन्फेक्ट बॅक्टेरिया कॉल्ड बॅक्टेरियोफाज. त्या व्हायरसला काय म्हणतात? त्या बॅक्टेरियाला काय म्हणतात? तर बॅक्टेरियोफाज. आपण पहिल्या ह्याच्यामध्येच मी सांगितलेलं देखील. ओके, बॅक्टेरियोफाज. ओके, आय थिंक या टॉपिकच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये मी हे बॅक्टेरियोफाज हे सांगितलं होतं. ओके, तरी जेव्हा तुम्ही काय म्हणतात तेव्हा जरी समजलं नसेल देन ओके, नो इश्यू. व्हायरस दॅट इन्फेक्ट बॅक्टेरिया आर कॉल्ड एज अ बॅक्टेरियोफाज. ओके, तर बॅक्टेरियोफाज आता हे आपण काय म्हणतात काय म्हणतात बऱ्याच स्टुडंट्सला म्हणजे हा जो एक्सपेरिमेंट आहे हा बऱ्याच स्टुडंट समजत नाही. होप की आपल्या आजच्या लेक्चरनंतर तुम्हाला काय म्हणतात ह्या एक्सपेरिमेंटमध्ये काहीच डाऊट राहणार. ओके, लेट्स स्टार्ट इट. द बॅक्टेरियोफाज अटॅचेस टू द बॅक्टेरिया अँड इट्स जेनेटिक मटेरियल एंटर्स द बॅक्टेरियल सेल. म्हणजे बॅक्टेरियोफाज हा व्हायरस आहे. बॅक्टेरियोफाज हा दिस इज नॉट अ बॅक्टेरिया, दिस इज व्हायरस. बॅक्टेरियोफाज जरी वाटत असेल तुम्हाला की बाबा हा बॅक्टेरिया वगैरे असं काय जर वाटत, नॉट ॲट ऑल. इट इज अ व्हायरस. बॅक्टेरियोफाज दे वर्कड विथ व्हायरस दॅट इन्फेक्ट द बॅक्टेरिया. त्या व्हायरसचं नाव बॅक्टेरियोफाज आहे. सो दिस इज व्हायरस. ओके, बॅक्टेरियोफाज. ओके, बॅक्टेरियोफाज अटॅचेस टू द बॅक्टेरिया. ओके, आता हे कशाला अटॅच करते? बॅक्टेरियाला अटॅच झालं. ओके, ठीक. अटॅच बॅक्टेरिया. ओके, BACT बॅक्टेरिया अँड इट्स जेनेटिक मटेरियल देन एंटर्स द बॅक्टेरियल सेल. मग अटॅच टू बॅक्टेरिया अँड देन जेनेटिक मटेरियल आहे ना कशाला अटॅच होत? एंटर्स द बॅक्टेरियल सेल. BACT सेल. बॅक्टेरियल सेलला अटॅच होतं. एंटर्स द बॅक्टेरियल सेल. द बॅक्टेरियल सेल ट्रीट्स. मग ह्याची जी बॅक्टेरियाची सेल असते ना ही बॅक्टेरियल सेल काय करते? ट्रीट्स. त्याला वाटतं की बाबा ह्याचं जे व्हायरसचं जे जेनेटिक मटेरियल आहे ना ओन म्हणजे स्वतःच असं वाटतंय. अँड सबसिक्वेंटली मॅन्युफॅक्चर द मोर व्हायरस पार्टिकल. म्हणजे बॅक्टेरियोफाज काय करतं आहे? बॅक्टेरियोफाज हा एक व्हायरस आहे. ओके, दिस इज व्हायरस. मग हा व्हायरस काय करतो माहिती आहे का? पहिल्या स्टार्टिंगला तर बॅक्टेरियावरती अटॅच झाला. ओके, बॅक्टेरियावरती अटॅच झाला. मग हा काय करणार? बॅक्टेरियावरती अटॅच झाला की त्यानंतर मग तो पहिल्यांदा बॅक्टेरियल सेलमध्ये स्वतः जेनेटिक मटेरियल सोडून देणार. हळूच चोरूनपणे काय करणार? बॅक्टेरियल सेलवरती त्याचं मटेरियल बॅक्टेरियल सेलमध्ये दिलं सोडून येणार. ओके, राईट. मग त्यानंतर तो काय करणार? मग हे बॅक्टेरियल सेलला काय वाटणार की बाबा हे माझंच मटेरियल आहे, म्हणजे जे माझं जेनेटिक मटेरियल आहे.
माझी जेनेटिक मटेरियल म्हणून ही मोर कॉपीज तयार करणार, मोर कॉपीज. ओके, मोर कॉपीज किंवा वाढणार. एंटर द बॅक, येस, प्रोटीन, DNA म्हणजे जे काही जेनेटिक मटेरियल असेल, DNA असू दे किंवा प्रोटीन असू दे, व्हायरस दॅट एंटर द बॅक्टेरिया केलं. ओके, दे ग्रीव सम व्हायरसेस. मग त्यानंतर त्यांनी काय केलं, एक ग्रो होते. ओके, हे त्यांना एक माहिती होतं. मग हे त्यांना माहिती होतं, मग त्यांनी काय केलं माहिती आहे, पहिल्या स्टार्टिंगला दे ग्रीव सम व्हायरसेस. काय व्हायरसेस काय केले, व्हायरसेस ऑन अ मीडियम दॅट कंटेंट रेडिओ फॉस्फरस. कसला, रेडिओ फॉस्फरस. ओके, अँड सम ऑन मीडियम कंटेंट रेडिओ सल्फर. म्हणजे काय व्हायरस जे आहेत ना, रेडिओ फॉस्फरस मीडियमवरती ग्रो केले, आणि काय व्हायरस जे आहेत ना, रेडिओ सल्फरवरती ग्रो केले, रेडिओ सल्फरवरती ग्रो केले. ओके, व्हायरस इज ग्रोन इन प्रेझन्स ऑफ रेडिओ फॉस्फरस कंटेंट रेडिओ DNA. म्हणजे फॉस्फरसवरती जे रेडिओ फॉस्फरसवरती जे हे होते ना, वेट ओके, रेडिओ फॉस्फरसवरती कंटेंट DNA, ओके, कंटेंट DNA. पण ते जर काय म्हणतात, रेडिओ सल्फरवरती जे ग्रो होत होते, रेडिओ सल्फर दॅट कंटेंट CONTAIN, कंटेंट दॅट द प्रोटीन, ओके, कंटेंट प्रोटीन. व्हायरस इज ग्रोन इन प्रेझन्स ऑफ रेडिओ फॉस्फरस कंटेंट DNA बट नॉट रेडिओ प्रोटीन बिकॉज ऑफ DNA कंटेन्स फॉस्फरस. कारण DNA मध्ये फॉस्फरस असते, DNA मध्ये काय असते, कंटेंट फॉस्फरस. ओके, पण आता हे कंटेंट प्रोटीन, रेडिओ सल्फर जे आहे ना, ह्याच्याकडे काय असणार, प्रोटीन, कंटेंट प्रोटीन. कारण प्रोटीन कंटेन सल्फर, प्रोटीन कंटेन SULPH. ओके, सल्फर, प्रोटीन डज नॉट. सिमिलरली व्हायरस इज ग्रोन रेडिओ सल्फरवरती जे व्हायरस ग्रो केलेले कंटेन रेडिओ प्रोटीन, ते कंटेन रेडिओ प्रोटीन बट नॉट रेडिओ DNA बिकॉज DNA डज नॉट कंटेन सल्फर. म्हणजे प्रोटीनकडं सल्फर असतं, परंतु DNA-कडं सल्फर नसते, कारण DNA-कडं फॉस्फरस असते. ओके, म्हणजे काय केलं माहिती आहे, पहिल्या स्टार्टिंगला काय केलं, हर्षीचेजनं काय केलं, पहिल्या स्टार्टिंगला वर्क ऑन एक व्हायरस घेतला. त्या व्हायरस काय करतो, असा व्हायरस घेतला जो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत होता. ओके, त्या व्हायरसला नाव काय दिलं, दॅट दी बॅक्टेरियोफाज. ओके, असा व्हायरस घेतला जो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करत होता, त्याला नाव काय दिलं, बॅक्टेरियोफाज असं नाव दिलं. ओके, असं बोल. बॅक्टेरियोफाज काय करला, बॅक्टेरियोफाज आहे ना, पहिल्या स्टार्टिंगला अटॅच ऑन बॅक्टेरियावरती अटॅच केलं. बॅक्टेरियावरती अटॅच केल्यानंतर बॅक्टेरियाची जी सेल होती, बॅक्टेरियोफाज इज ॲक्च्युली व्हायरस, नॉट बॅक्टेरिया. दिस इज ॲक्च्युली व्हायरस. बॅक्टेरियोफाज इज अ व्हायरस, त्याला फक्त बॅक्टेरियोफाज इज नाव दिले. ओके, द बॅक्टेरियोफाज अटॅच ऑन बॅक्टेरियावरती अटॅच केलं. ठीक आहे बाबा, बॅक्टेरियावरती अटॅच केल्यानंतर काय झालं, तर बॅक्टेरियाची जी सेल होती ना, त्या सेलला काय वाटलं की बाबा, मग त्यानंतर हळूच बॅक्टेरियोफाजनं काय केलं, त्या बॅक्टेरियाची जी सेल होती त्यामध्ये त्याचं जेनेटिक मटेरियल हळू सोडून दिलं, म्हणजे चोरून गुपचूप हळू सोडून दिलं. ओके, तिला कळालं, पण मग तिला काय वाटलं, माझंच आहे, माझं जेनेटिक मटेरियल आहे. मग तिने ते ग्रो करायला चालू केलं, ग्रो केलं जास्त, त्या एकदम कॉपीज वगैरे बनल्या, मस्त ग्रो केलं. ओके, हे त्यांना कळालं. मग त्यामुळे त्यांनी काय केलं माहिती आहे का, आता त्यांनी गेम काय केला माहिती आहे का, त्यांनी एक व्हायरस घेतला. म्हणजे काय व्हायरसेस घेतले, आणि ते काय केले, काय व्हायरसेस रेडिओ प्रोटीनवरती ग्रो केले, आणि काय व्हायरसेस ग्रो ऑन रेडिओ सल्फरवरती ग्रो केले. ओके, रेडिओ फॉस्फरसवरती ग्रो केले, आणि काही जे व्हायरसेस आहेत ना, ग्रो ऑन रेडिओ सल्फर. ओके, रेडिओ फॉस्फरस अँड रेडिओ सल्फरवरती ग्रो केले. मग जे व्हायरसेस रेडिओ फॉस्फरसवरती ग्रो झाले, ते काय करते, कंटेन रेडिओ DNA. त्यांच्यामध्ये काय असणार, रेडिओ DNA असणार, कारण ह्याच्यामध्ये DNA कंटेन्स फॉस्फरस. कारण DNA-कडं फॉस्फरस असतो, DNA-कडं सल्फर नसतो, आणि प्रोटीनकडं सल्फर असतो, प्रोटीनकडं फॉस्फरस नसतो. मग त्यामुळे त्यांनी काय केलं की बाबा,
जेनेटिक मटेरियल आहे ना, एक तर DNA असणार आहे किंवा प्रोटीन असणार, DNA किंवा प्रोटीन असणार आहे. पण DNAसाठी काय केलं त्यांनी, DNAसाठी घेतला फॉस्फरस आणि सल्फरसाठी घेतला प्रोटीनसाठी घेतला सल्फर. ओके. मग रेडिओ ह्याच्यावरती जे होता रेडिओ सल्फर जो होता ना कंटेंट रेडिओ प्रोटीन आणि प्रोटीनमध्ये कारण कंटेन सल्फर. ओके. इथंपर्यंत काही इश्यू नसावा. ओके. आता पुढे काय म्हणते रेडिओ फाजेस. आता हे जे रेडिओ फाजेस घेतलेले आपण अलाउड टू अटॅच इसर्शिया कोलाई म्हणजे बॅक्टेरियाला अटॅच केलं. आता हे दोन्ही हे काय म्हणतात रेडिओ सल्फर आणि रेडिओ सल्फर आणि रेडिओ फॉस्फरस जे होतं रेडिओ सल्फर आणि रेडिओ फॉस्फरस काय केलं अटॅच टू इसर्शिया कोलाई. ओके. इसर्शिया कोलायला अटॅच केलं. ओके. अटॅच टू इसर्शिया कोलायला अटॅच केलं बाबा. ठीक आहे. मग त्यानंतर काय म्हणते ॲज द इन्फेक्शन प्रोसीड व्हायरल कोट्स वेअर रिमूव्ड फ्रॉम द बॅक्टेरिया. ओके. म्हणजे बॅक्टेरियामधून जे व्हायरल कोट्स आहेत ना ते रिमूव्ह झाले. आगायटेटने ब्लेंडरमध्ये थोडंसं आगायटेट वगैरे केलं. द व्हायरस पार्टिकल्स वेअर सेपरेटेड फ्रॉम द बॅक्टेरिया बाय स्पिनिंग देम इन अ सेंट्रीफ्यूज. ओके. बॅक्टेरिया विच वॉज इन्फेक्टेड विथ व्हायरसेस. आता जे बॅक्टेरिया आता काही बॅक्टेरिया काय झाले इन्फेक्टेड विथ व्हायरसेस. आता त्याला बॅक्टेरियाला व्हायरसनं इन्फेक्ट केलेलं ना मग इन्फेक्टेड विथ व्हायरसेस रेडिओ DNA. म्हणजे काही जे बॅक्टेरिया होते ना सपोज काही बॅक्टेरियाकडे रेडिओ DNA आला ओके. मग ते ओळखलं कसं असणार आहे तर ह्याच्यामध्ये रेडिओ फॉस्फरस. ओके. रेडिओ फॉस्फरस आणि काही बॅक्टेरियाकडे काय होतं रेडिओ ॲक्टिव्ह. ओके. DNA वेअर रेडिओ ॲक्टिव्ह इंडिकेटिंग दॅट DNA वॉज द मटेरियल दॅट पास्ड फ्रॉम व्हायरस टू द बॅक्टेरिया. म्हणजे त्यांना काय सांगितले की बाबा व्हायरसमधून बॅक्टेरियामध्ये काय आहे तर दॅट इज DNA. ओके. बॅक्टेरिया वेअर इन्फेक्टेड विथ व्हायरसेस दॅट हॅड रेडिओ प्रोटीन्स. ओके. म्हणजे ज्याच्याकडं रेडिओ प्रोटीन्स होती वेअर नॉट रेडिओ. ओके. म्हणजे जे बॅक्टेरिया रेडिओ DNA सोबत इन्फेक्ट झालेले रेडिओ त्याच्याकडे काय होतं रेडिओ DNA प्रेझेंट होता परंतु तेच जर ह्याच्यासोबत काय म्हणतात जे रेडिओ प्रोटीनसोबत हे झालेले त्याकडे वेअर नॉट रेडिओ ॲक्टिव्ह. दिस इंडिकेट्स दॅट प्रोटीन डिड नॉट एंटर द बॅक्टेरिया फ्रॉम व्हायरसेस. म्हणजे व्हायरसेसमधून बॅक्टेरियामध्ये एंटर झालं नाही. ओके. DNA इज देअर फॉर जेनेटिक मटेरियल दॅट इज पास्ड फ्रॉम व्हायरस टू बॅक्टेरिया. ओके. दॅट्स ऑल. मला माहिती आहे की तुम्ही थोडंसं कन्फ्यूज झाला असेल. ओके. डोंट वरी वी विल नाव रिवाइज. ओके. म्हणजे पहिल्या स्टार्टिंगला काय घेतलं त्यांना काय माहिती होतं बाबा एक व्हायरस घेतला त्यांनी असं एक व्हायरस घेतला. ओके. तो व्हायरस काय करत होता माहिती आहे का लेट्स जस्ट 1 मिनिट. राईट. व्हायरस असा व्हायरस घेतला जो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करेल. ओके. असा व्हायरस जो बॅक्टेरियाला इन्फेक्ट करेल. मग त्या व्हायरसला नाव काय दिलं दॅट इज द बॅक्टेरियोफाज असं नाव दिलं बाबा. ओके. ठीक आहे. मग त्यानंतर त्यांना समजलेलं की बाबा एकतर जेनेटिक मटेरियल काय असणार आहे एकतर बॅक्टेरिया जेनेटिक मटेरियल एकतर प्रोटीन असणार आहे किंवा DNA असणार आहे. ओके. मग त्याने काय केलं एकतर काय व्हायरसेस आता ह्यातले जे काय व्हायरसेस होते ना व्हायरसेस काय केले ग्रो ऑन रेडिओ फॉस्फरस किंवा रेडिओ ह्याच्यावरती ग्रो केले रेडिओ फॉस्फरस आणि काही व्हायरस जे आहेत ना रेडिओ सल्फरवरती ग्रो केले. म्हणजे ह्या दोन मीडियमवरती ग्रो केले. ओके. मग जे रेडिओ फॉस्फरस जे होते ना ॲक्च्युली ते रेडिओ फॉस्फरस ज्याकडे होतं ना ते कंटेन रेडिओ DNA आणि जे रेडिओ सल्फर होते ना ते कंटेन रेडिओ प्रोटीन. ओके. मग
जर सपोज आज जर काय दिसला, आज जर सपोज आपल्याला काय झाला, 5 जर रेडिओ फॉस्फरस झाला, देन समजून जायचं की रेडिओ DNA. जर सपोज रेडिओ DNA दिसला किंवा रेडिओ फॉस्फरस दिसला, देन DNA इज द जेनेटिक मटेरियल. ओके. जर सपोज आत रेडिओ जर काय प्रोटीन दिसला, देन सपोज करायचं की बाबा प्रोटीन इज द जेनेटिक मटेरियल. मग त्यांनी काय केलं, व्हायरस घेतला हा आपला. व्हायरस म्हणजे काय म्हणतात, हे जे व्हायरस 2 टाईपचे व्हायरस होते, ह्याच्यावरती ग्रो केलेले ना. एक ह्याच्यावरती रेडिओ फॉस्फरसवरती ग्रो केलेले व्हायरस घेतले. ओके. ह्या व्हायरस ग्रोन आणि रेडिओ फॉस्फरसवरती ग्रो केलेले जे व्हायरस असणार आहेत, त्याचा DNA कसला असणार आहे, ह्याचा रेडिओ DNA असणार आहे. ओके. आणि ह्याचा DNA कसा असणार आहे, रेडिओ प्रोटीन असणार आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे जे व्हायरसेस रेडिओ सल्फरवरती ग्रो झाल्यात, त्याच्याकडे काय असणार आहे, रेडिओ. म्हणजे सपोज दिस इज व्हायरस ग्रोन ऑन रेडिओ सल्फर. ओके. मग हे व्हायरस कसं असणार आहे, ह्याच्याकडे काय असणार, रेडिओ प्रोटीन असणार आहे. ओके. आता व्हायरस ग्रोन ऑन रेडिओ फॉस्फरस. ओके. तर ह्याच्याकडे काय असणार आहे, रेडिओ DNA असणार आहे. ओके. DNA असणार. ओके. राईट. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का, हा जो व्हायरस आहे, हा व्हायरस अटॅच केला कशाला, इस्चेरिशिया कोलाई नावाचा एक बॅक्टेरिया. सपोज ह्या बॅक्टेरियाला अटॅच केला. ओके. ह्या बॅक्टेरियाला अटॅच केला. राईट. ह्या बॅक्टेरियाला अटॅच केला. मग ह्या बॅक्टेरियामध्ये काय झालं, ह्या बॅक्टेरियामध्ये थोड्या वेळानंतर बघितलं बाबा, म्हणजे काय म्हणतात, इन्फेक्टेड रेडिओ DNA वर म्हणजे त्यानंतर समजलं की बाबा बघितलं विच वर इन्फेक्टेड व्हायरसेस दॅट हॅड रेडिओ DNA वर रेडिओ इंडिकेटिंग दॅट DNA इन जेनेटिक मटेरियल पास फ्रॉम व्हायरस टू बॅक्टेरिया. मग हा बॅक्टेरिया आहे ना, ह्या बॅक्टेरियामध्ये नंतर थोड्या वेळा दिसले की बाबा रेडिओ DNA दिसला. काय दिसला, रेडिओ DNA दिसला. ओके. म्हणजे काय समजलं की या व्हायरसमधून बॅक्टेरियामध्ये काय पास झालं आहे, दॅट इज DNA. दॅट्स ऑल. म्हणजे ह्या व्हायरसमधून DNAमध्ये पास काय झालं, DNA पास झालं, कारण रेडिओ DNA होता ना. दॅट्स ऑल. ओके. डोंट गेट कन्फ्यूज. म्हणजे सपोज हा व्हायरस होता, ह्या व्हायरसकडे काय घेतलं, ह्या व्हायरसकडे सपोज होता आपल्याकडे एक रेडिओ DNA. जस्ट फॉरगेट सगळं एकदम रिमूव्ह करा. सपोज असा एक व्हायरस घेतला ज्याच्याकडे रेडिओ DNA होता, त्याला काय केलं, इस्चेरिशिया कोलाई. सपोज एक बॅक्टेरिया घेतला, इस्चेरिशिया कोलाई पण जाऊ द्या, बॅक्टेरिया घेतला. ओके. त्या बॅक्टेरियावरती ग्रो केलं, म्हणजे त्या बॅक्टेरियाला अटॅच केलं. सपोज अटॅच केलं, ATTACH अटॅच केलं. त्यानंतर काय दिसलं, तर हे तो ह्या बॅक्टेरियामध्ये काय दिसलं, रेडिओ DNA दिसला की रेडिओ DNA दिसला. म्हणजे हा जो व्हायरस होता ना, कशावर, ह्या बॅक्टेरियामध्ये रेडिओ DNA होता. मग व्हायरसमध्ये रेडिओ DNA होता, परंतु ह्या बॅक्टेरियामध्ये पण रेडिओ DNA दिसला की, म्हणजे ह्या व्हायरसमध्ये पण रेडिओ DNA होता आणि ह्या बॅक्टेरियामध्ये पण रेडिओ DNA दिसला. म्हणजे जेव्हा अटॅच केलं ना, तेव्हा ह्या दोन्हीच सेम दिसलं, त्यामुळं DNA ट्रान्सफर झाला. मग त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हटले. मग त्यांनी काय केलं, आणखी एक व्हायरस घेतला. त्या व्हायरसमध्ये काय होतं, रेडिओ प्रोटीन होता. ओके. रेडिओ प्रोटीन होता. मग तो काय केला, परत अटॅच केला. कशाला, अटॅच टू इस्चेरिशिया कोलाई किंवा बॅक्टेरिया. सपोज बॅक्टेरियाला अटॅच केला. मग बॅक्टेरियाला अटॅच केलं तर इथं तर दिसलंच नाही असं काय. मग तेवढ्यावरनं त्यांना समजलं की बाबा DNA इज द जेनेटिक मटेरियल. म्हणजे DNA व्हायरसमधून बॅक्टेरियामध्ये आलं, दॅट इज द DNA. ओके. गॉट इट. आय होप की क्लिअर आहे. डोंट गेट कन्फ्यूज. वी विल रिवाइज. डोंट वरी. म्हणजे त्यांनी काय केलं माहिती आहे का, सपोज हेअर वॉज अ व्हायरस. ओके. त्यांनी काय केलं, इथे एक व्हायरस होता. ओके. बाकी जाऊ द्या. त्यांनी काय केलं, एक व्हायरस होता. मग त्या व्हायरसमध्ये काय होता, DNA जो होता ना, रेडिओ DNA होता. ओके. रेडिओ DNA. मग ते माहितीच आहे की तुम्हाला, प्लेटवरती ग्रो केला वेळा तिथे जाऊ दे सगळं. रेडिओ DNA होता. एक व्हायरसकडे काय होतं, रेडिओ DNA होता
आणि आणखी एक व्हायरस घेतला, त्याकडे काय होतं, रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन होता. ओके, रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन होता. म्हणजे एकाकडे काय होतं, रेडिओ ॲक्टिव्ह DNA होता, आणि दुसरीकडे काय होतं, रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन होतं. मग त्यातून काय झालं माहिती आहे का, जेव्हा हा बॅक्टेरियाला अटॅच केला तेव्हा ह्या बॅक्टेरियामध्ये रेडिओ ॲक्टिव्ह DNA दिसला, रेडिओ ॲक्टिव्ह DNA दिसला. पण जेव्हा हा बॅक्टेरियाला अटॅच केला तेव्हा तर काहीच नाही दिसलं. तेवढ्यावरनं समजलं की DNA, फक्त DNAच ट्रान्सफर होतोय, प्रोटीन डज नॉट ट्रान्सफर, रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन डज नॉट ट्रान्सफर. ओके, आय होप यू गॉट इट. ओके, थँक्यू सो मच. खूप वेळा रिवाईज केलं आहे मधलं, ह्याच्यापेक्षा जास्ती मी तर नाही रिवाईज करू. किती वेळा रिवाईज केलं यार, हेच सांगितलं, एवढंच लक्षात ठेवा. बाकी सगळं जर रिमूव्ह केलं ना, एवढंच लक्षात ठेवा. हे व्हायरस, हा व्हायरस, ह्याच्याकडं रेडिओ ॲक्टिव्ह DNA, रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन, इथून प्रोटीन हे रेडिओ ॲक्टिव्ह DNA ह्या बॅक्टेरियामध्ये दिसला, त्यामुळं DNA इज द जेनेटिक मटेरियल. आणि ह्या व्हायरसमधून रेडिओ ॲक्टिव्ह प्रोटीन इकडे दिसला नाही, त्यामुळं प्रोटीन इज नॉट. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय.